अतिशय सुंदर झाड आहे आणि हे समोर दिसतंय ते इस्कॉन टेम्पल आहे। रावी ठाकूर संग्राम स्नेहा गाडी त्या तिथं आपण पार्क केली आणि इथून मेन एंट्री आहे। इथून आता निघालोय आपण। हे समोर जे दिसतंय ते मंदिर आहे। सूर्यास्ताचे सुंदर रंग आभाळामध्ये दिसत आहेत। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या AAG मोटो व्लॉग्स या यूट्यूब चॅनेलवर। एप्रिल मेच्या या रणरणत्या उन्हामध्ये मनाला थंडावा अर्थातच मनशांतीसाठी आपण आज भेट देणार आहोत अगदी आपल्या शहरातीलच म्हणजे पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी रेल्वे स्थानकापासून अगदी 5 ते 10 मिनिट अंतरावर असणाऱ्या इस्कॉन श्रीकृष्ण मंदिराला। आणि फक्त मनालाच नव्हे तर या भयंकर उकाड्यामध्ये शरीराला सुद्धा थंडावा देणाऱ्या, हो आपण ऐकलं ते बरोबरच आहे, शरीराला सुद्धा थंडावा देणाऱ्या या इको फ्रेंडली श्रीकृष्ण मंदिराला एकदा तरी नक्की भेट द्यायलाच हवी। देवदर्शनासाठी पायऱ्या चढून जाताना समोरच भगवान श्री विष्णूंची आणि लक्ष्मीची शेष नागासहित मूर्ती आपले लक्ष वेधून घेते। तिथेच पाठीमागे एक सुंदर धबधबा आणि कमलपुष्पे सुद्धा दिसतात। सकाळी आणि संध्याकाळी सर्वांसाठी खुले असणारे हे मंदिर संध्याकाळी 4 वाजता जेव्हा दर्शनास खुले होते तेव्हा दर्शनाला जाण्याची योग्य वेळ आहे। म्हणजे अगदी मनसोक्त आपण येथील शांतता आणि एकांत अनुभवू शकतो। मंदिराच्या आवारात भव्य कमानीतून प्रवेश करताच गोविंदा स्नॅक्स आणि ज्यूस सेंटर तसेच गिफ्ट हाऊससुद्धा आपणास पाहावयास मिळते। हे मंदिर दुमजली असून दुसऱ्या मजल्यावर श्रीकृष्णाची अत्यंत सुबक आणि मनमोहक मूर्ती आपणाला पाहायला मिळते। नक्षीदार पायऱ्या चढून गेल्यावर मुख्य मंदिरात दर्शनाला जाताना एक मोठी घंटा आहे। वयोवृद्ध भाविकांना या पायऱ्या चढता येत नसतील तर पाठीमागील बाजूला लिफ्टची सोय ही केलेली आहे। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि आजकाल क्वचितच पाहायला मिळते, जसे की या विशाल मंदिरासाठी जास्तीत जास्त लाकडाचा उपयोग केला आहे। अगदी दुसऱ्या मजल्याचे फ्लोरिंगसुद्धा लाकडापासून बनवलेले आहे। चौकटी आणि देवाचे गर्भगृह खिडक्या हे सर्व लाकडापासून आणि अगदी अप्रतिम बारीक नक्षीकाम केलेले पाहायला मिळते। या दुसऱ्या मजल्यावरच मंदिर प्रदक्षिणेची सोय आहे। दररोज संध्याकाळी 6 नंतर महाप्रसादामध्ये द्रोणातून खिचडी रूपी प्रसाद वाटप केले जाते। मंदिरामध्ये बऱ्याच वेळा भजन सेवेतून नामस्मरण चालू असते। भव्य अशा या मंदिरामध्ये समोर मनमोहक राधाकृष्ण आणि सोबतीला सतत चालू असणारे नामस्मरण यामुळे आपण थोड्या वेळासाठी पूर्ण जगाचा विसर पडून कृष्ण भक्तीत लीन होऊन जातो। अशा या अतिशय पवित्र आणि इको फ्रेंडली श्रीकृष्ण मंदिराला एकदा तरी नक्कीच भेट द्यायलाच हवी। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।